बघा आम्ही किती जण आहोत आणि आमचं सामान वगैरे किती आहे. अक्षय दादा हाय कर. तर आता आम्ही पोहोचलोय पनवेल बस स्टँडला आणि आता आम्ही जाणार एस टीने. आमची बस येते आहे आणि मी फर्स्ट टाइम आहे ना एस टीने जाते आहे आणि बघा कसं होणार आहे आमची जर्नी. ते आम्ही सकाळी लाईक 4 वाजता जुन्नरला पोहोचू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखव पुढे काय होतंय. तो हेलो गाईस, आम्ही फायनली पोहोचलो आहोत. आता वाजले आहे 6 आणि आता आम्हाला जायचं आहे जरासं गावात जायचं आहे. मग आता आम्हाला बसने आत्ता सोडलं आहे. तर बघा पुढे काय होतं. इथे जरा जास्तच अंधार आहे तर आम्ही आता फटाके वगैरे फोडणार आहे कारण की ते बिबट्याची अशी भीती वाटते. तर मग आता फटाके वगैरे जाऊन मग थोडासा अंधार कमी झाला तर समजा बिबटे आले. वेलकम टू समृद्धी अँड तारतूर ताळा तळून तुडून ताळा बिबटे आला. बोलते मी हा मग जुन्नर बोललं तर हेच झालं ना. आता मुंबई अर्धी मुंबई झाली ते आता बघायला. तुम्ही जरा बघ ना काय पाहिजे. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत डॅमला. वडस डॅम म्हणून आहे. तर मग आता जातोय. आता रेडी झालंय म्हणजे आलो तसं फ्रेशन अप झालं आणि झोपलो होतं जरा आराम केला आणि मग आता चला आमच्या डॅमला. आता आम्ही शेतात आलेलो आहोत. तर हे त्यांचं शेत आहे जिथे आता कांदा लागवड केलेली आहे. तर थोड्याच महिन्यात ते काढता येईल. हे पूर्ण त्यांचंच शेत आहे. समजलं ना. बाय. नो आपल्या इथे कांदा. अरे हा मिरची आहे पण. नाही तुमचं काय आम्हाला ऐकायला येत नाही. आम्हाला ओनली कांदा ऐकायला येतं. वांदा आणि कांदा सनफ्लावर, बाजरी विजरी. हे बाजरीचं नसतं हे असं. हे बाजरीचं असतं. बाजरी नाही ती कांद. अरे हे बोलते ती तेच कांदा. कांद्याला आधी असं होतं का मग. तर गाईस हे कांदा आहे इथे. हे बघा तुम्ही बघू शकता मूळ त्याचा. आणि इथं कोथिंबीर पण आहे छोट्या छोट्या बारीक. हे बघा ही कोथिंबीर आहे. मस्त आहे. तर गाईस आता आम्ही ना खूप या जागी चाललोय. म्हणजे ही एवढं पूर्ण शेत आहे. इथे ना असं बिबट्यांची खूप भीती आहे. तर एवढं शेतात आम्ही जाणार आहे. खूप भीती वाटते. तर चला बघूया. इथे खूप असं वाघ येतात रात्रीचे म्हणून खूप जास्त भीती वाटते. पण बघू प्रिकॉशन घेऊ आपण. जंगलातून चाललो. तिथे लपलेले असतात आजूबाजूला. दादा आतमध्ये जाऊन चेक कर. कसलं शेत आहे ऊसाचं ना. ज्वारी बाजरी. हे जे मागे जे दिसतंय अख्खं ते धरण आहे वडदचं. आणि ते वडदचं वर्सुबाई देवीचं मंदिर आहे. तर आम्ही आता तिथे जाणार आहे. आणि ते अख्खं दिसतंय ते पूर्ण डॅम आहे. आणि हे आंब्यांची झाडं आहे. इथे आंबे तोडायला येतात. चलो आम्ही हे काय जरासं वाहत नदी आहे तर ते ओलांडून चाललोय. तर बघू पडायला नाही पाहिजे. फोन लावलं पहिलं घरी. अरे यायचं कसं.
काय तुम्ही राव. दगडावर जा. सटकली की गेली. अगं तुझ्या डिफिकल्टी आहे, असं काठी घेऊन चढायला लागतं. चढायला होत नाहीये. पप्पा, मला पकडा. त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय तिकडे. समीर. Oh shit, oh shit. आपली चप्पल घसपट आहे. समृद्धी आपण जाऊ नाही शकणार. बस एवढं जाऊ शकतो आपण. तर गाईज आम्ही हे डोंगर चढून आलेलो आहोत आणि हे त्यांचं पूर्ण गाव आहे, वडच गाव. आणि बघा किती मस्त ग्रीनरी आहे. पूर्ण असं डोंगर आहे बाजूला, सगळीकडे हिरवगार आहे. आणि हा जो समोर दिसतोय तो पूर्ण डॅम आहे, वडदचा डॅम. आणि जो समोर जो दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे. तर मग पूर्ण त्याचा व्ह्यू सनसेट खूप भारी दिसतोय. डॅम तर खूप भारी आहे. जसं सूर्य मावळला आहे तर बघा जसं चंद्र लगेच वरती आलेला आहे आणि पूर्ण गोल चंद्र आहे. ते यात्रा म्हणून खूप भारी दिसतोय. आणि हा डॅम आहे. तर इथे आम्ही घरी आल्यावर कांदा आणि भेळ खात होतो. पुण्याची म्हणजे फेमस अशी पुणेरी भेळ खूप भारी लागत होती. आणि मग नंतर घरी आल्यानंतर चुलीवरचं आम्ही आज चिकन खाणार होतो. तर काकींनी मस्त सुकं चिकन बनवलेलं आणि मस्त अशी इकडे तयारी चालू होती झणझणीत सुकं चिकन खायची. तर तुम्ही बघा. तर इथे सुकं चिकन रेडी झालेलं आहे आणि हा चिकनचा रस्सा विथ पाया होता आणि आम्ही तो खाल्ला. तर गाईज आता आम्ही चाललोय यात्रेला, खंडोबाची यात्रा आहे वडसमध्ये. तर मग आता तिथे जाणार आहे, आता तिथे तळी भंडार करणार. तर तुम्ही बघा आमच्यासोबत. चलो. तर गाईज आता आम्ही आलोय प्रवेशद्वाराच्या इथे, जिथे मंदिर आहे म्हणजे खंडोबाचं. तर मग आता तिथे आम्ही तळी भंडार जाणार. आता ही तिथे एंट्री आहे. आता चला तुम्ही बघूया. तर ह्या बोरीच्या झाडामागे खूप मोठी अशी वैशिष्ट्य गोष्ट आहे. असं म्हणतात की देव त्याच्यामध्ये प्रकट झालेला, म्हणजे मधी दोन्ही भागातून झाडाच्या प्रकट झालेला देव मल्हारी खंडोबा. तर मग त्याला अजून 100 वर्ष झाले तरी तर देवाचा जो झाड आहे ते तसंच आहे. वरतून ते सुकलं आहे पण त्याच्यात ते देव आहे असं तिकडची लोक म्हणतात. आणि ही गोष्ट खरी आहे म्हणून त्यांना खूप मानतात ह्या झाडाला, बोरोच्या. तर त्याची पूजा केली जाते या यात्रेमध्ये. तर ह्या मंदिरात ह्या दिवशी लोक असं तळी भरतात, म्हणजे तळी भंडार असतो ते सगळे भरतात. त्याचं वैशिष्ट्य एवढं नाही माहिती मला, पण ते भरावं लागतं. मग ते
नवसाचा देव असतो. सगळं इथे होतं. जे आपण मागितलेलं नवस किंवा इच्छा असेल ते पूर्ण होत आहे. आणि हे भंडाराचं खूप गर्दी होती म्हणून एवढं काही नीट रेकॉर्ड नाही करता आलं. पण असं तळी भरतात. आमचं दर्शन वगैरे झालं. मग आम्ही जरासं नाश्ता करायला आलो. त्याच्यानंतर मग आम्ही इथे शेव वगैरे घ्यायला आलो. इथली ती असते गावाकडची, तर मग घ्यायला आलो. मग ज्यूस पिला. मग दादा आला. आम्ही मग बैलगाडा शर्यत बघायला गेलेलो. वरती ना एक मल्हारचं मंदिर आहे डोंगरावर, तिथे गेलेलो आणि तिथून हा व्ह्यू आहे बैलगाडा शर्यतीचा. खूप भारी मजा आली बैलगाडा बघण्यात. इथे दीदीला भीती वाटत होती, तर ओबदारीची मस्ती येत होता. ओरडते आणि आम्ही तिथे मजा घेत होतो. ॲक्च्युली आम्ही आता खायला चाललो होतो. अशी मजा आमची चालू होती रस्त्यावर. हॅलो गाईज, फायनली आमची जर्नी संपलेली आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. एवढी मजा केली ना यात्रेमध्ये, अगदी अनबिलिव्हेबल एन्जॉयमेंट होती. आणि आता आम्ही जातो आहे घरी. आता सगळे म्हणजे दमलो आहे. आता बघूया, आम्ही 4 वाजता पोहोचणार.